नमस्कार, मी सरिता आपले सर्वांचे रुचिरा डेलिशियस फूडमध्ये मनापासून स्वागत करते। आजची आपली रेसिपी ही चंपाषष्ठी विशेष आहे, अर्थात भरीत व रोडगा मी करणार आहे व तळी आमच्या घरात कशी उचलतात ते देखील आपणास दाखवणार आहे। चला रेसिपीला सुरुवात करूया। भरतासाठी एक मोठं वांग घेतलं आहे, वजनी हे 300 ग्रॅम आहे, स्वच्छ धुतलेला आहे, पुसून घेऊया। त्याला चोहो बाजूनी तेल लावून घ्यायचं। चुलीमध्ये जसं वांग भाजून घेतलं जात होतं त्याचप्रमाणे आपण गॅसवर देखील हे वांग भाजून घेणार आहे। तेल लावल्यानंतर सुरीच्या साहाय्याने वांग्याला एक छोटा छेद देऊन घ्यायचा, त्यामुळे वांग चांगलं भाजलं जातं। वांग भाजण्यासाठी गॅसवर जाळी ठेवलेली आहे, त्या जाळीवर हे वांग आपल्याला ठेवून अगदी स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचं। वांग सर्व बाजूनी भाजण्यासाठी त्याला फिरवायचं। वांग व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे, पूर्ण वांग भाजण्यासाठी 10 मिनिट गेलेले आहेत। गॅस बंद करून घेते। वांग थोडंसं थंड होत आलेलं आहे, त्यामुळे वरचे सगळे आपण हे साल काढून घेऊ। भाजलेलं वांग देठापासून वेगळं करून घ्यायचं। पूर्ण वांग असं कुस्करून घ्यायचं, एकदम बारीक करायचं। भरीत करण्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालून घेऊया। यामध्ये मध्यम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा। कांदा तेलामध्ये किंचित लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे, खूप लालसर करायचं नाहीये, कारण भरताला अगदी किंचित लालसरच कांदा चांगला लागतो। आता कांदा थोडा लाल होत आलेला आहे, त्यात 5 लसूण पाकळ्या कट करून घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचं। लसूण देखील तेलामध्ये परतून घेऊया। अगदी पारंपरिक पद्धतीने आपण भरीत करणार आहोत। कांदा बऱ्यापैकी लालसर झालेला आहे, त्यामध्ये किंचित हिंग घालून घ्यायचं। कांद्याची पात स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे, ती देखील घालून घ्यायची। कांद्याची पात एकदम मऊसर करायची नाहीये, थोडी अर्धी कच्ची शिजवायची आहे, कारण भरताला कांद्याची पात असेल तर भरीत चांगले लागते, पण त्यासाठी कांद्याची पात मऊ न करता थोडीशी क्रंचीच ठेवायची आहे। यामध्ये आता अगदी पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे, 1 चमचा काळा गोडा मसाला, 1.5 चमचा लाल तिखट व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता यामध्ये भाजून घेतलेलं वांग घालूया। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, लो फ्लेमवर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आता ओबड-धोबड शेंगदाणा कूट घालून घ्यायचा आहे, तो 2 चमचे आहे, चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ। भरीत तयार झालेला आहे, गॅस बंद करून घेते। वरून मी थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, ते घालते। कोथिंबीर देखील मिक्स करून घेऊ। पारंपरिक पद्धतीने आपले भरीत तयार झालेले आहे। भरताची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा। रोडगे करण्यासाठी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। रोडगा म्हणजेच बाजरीची एकदम छोटी भाकरी असते। चंपाषष्ठी दिवशी तळी उचलली जाते, रोडगा भरीत नैवेद्य दाखवलं जातो। पाणी घालून हे पीठ चांगलं मळून घेऊ। भाकरी करताना जसं पीठ मळून घेतो तसं पीठ मळून घ्यायचं। रोडगे करायचे, त्यातील एक पिठाचा गोळा घ्यायचा। बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये गोळा बुडवायचा। पोलपाटावर थोडंसं पीठ भुरभुरायचं। अगदी छोट्या छोट्या आकाराचे आपल्याला रोडगे करायचे। रोडगे भाजण्यासाठी गॅसवर तवा तापायला ठेवलेला आहे। पातळ परंतु आकाराने छोटी अशी भाकरी करायची आहे, त्यालाच रोडगे म्हणतात। हा रोडगा आता आपल्याला तव्यावर टाकून भाजून घ्यायचा आहे। थापलेली बाजू खाली, खालची बाजू वर पाणी घालून चोहो बाजूला लावून घ्यायचं। तवा चांगला कडकडीत तापून घ्यायचा आणि मगच ह्याच्यावर रोडगा टाकायचा। वरचं पाणी सुकत आले की बाजू पलटून घ्यायची। कपड्याच्या साहाय्याने प्रेस करू म्हणजे तो चांगला फुगून येतो।
एक रोडगा तयार झाला, काढून घेऊया। याप्रमाणे सर्व रोडगे करून घेऊया। आता आमच्या घरामध्ये तळी कशी उचलली जाते ते पाहूया। प्रत्येकाची तळी उचलण्याची पद्धत वेगळी असेल, आमच्या पद्धतीने बघूया। जिथं तळी उचलायची आहे ती जागा स्वच्छ करून तिथं स्वस्तिक काढून घ्यायचे रांगोळीने। वर हळद कुंकू घालून घ्यायचं, त्यावर पाट ठेवून घ्यायचा। पाटावर तांदळाने स्वस्तिक काढायचे, यावरही हळद कुंकू घालून घेऊया। यावर आता 2 पान, त्यावर 1 रुपया, 5 रुपये, 10 रुपये किती असतील तेवढे नाणं ठेवायचं। 4 कोपऱ्यात 2-2 पान ठेवून घ्यायचे। प्रत्येक पानावर 1-1 रुपया ठेवत आहे। मध्यभागी अख्खी सुपारी ठेवलेली आहे, इथे सुपारीचे तुकडे ठेवत आहे। त्यावर एक ताट ठेवून घ्यायचं। आपण तयार केलेले जे रोडगे ते रोडगे यामध्ये ठेवून घ्यायचे। प्रत्येक रोडग्यावर भरीत घालून घ्यायचं। तांब्यामध्ये पाणी भरून घेतलेलं आहे। तळी उचलताना दिवटी आणि बुदली घेतली जाते। ही आहे बुदली, ही आहे दिवटी। हे आमची पारंपरिक बुदली आणि दिवटी आहे। सुती कापड तेलामध्ये बुडवून लावलेलं आहे। दिवटी स्थिर राहण्यासाठी ग्लासमध्ये तांदूळ घालून त्यामध्ये ठेवलेली आहे। आता ही आपण दिवटी लावून घेऊया। तळी उचलण्यासाठी 5 जण लागतात। माझ्या माहेरी चंपाषष्ठी दिवशी वाघ्या घरी येतो, तळी उचलली जाते आणि खंडोबाचा कोटंबा देखील भरला जातो। प्रत्येक ठिकाणी कशी पद्धत असेल त्या पद्धतीने आपण तळी उचलतो। आता आपण जो नैवेद्य ठेवलेला आहे त्याची पूजा करून घ्यायची आहे। भंडारा, खोबऱ्याचे तुकडे तेही घेतलेले आहेत। एळकोट एळकोट जय मल्हार, एळकोट एळकोट जय मल्हार, एळकोट एळकोट जय मल्हार। संकल्प सोडून घ्यायचा पाण्याने। हा पाठ 5 जण मिळून 5 वेळा उचलतात। एळकोट एळकोट जय मल्हार, ज्योतिबाच्या नावाने चांग बोलो असे म्हणून ते ठेवतात। अशा प्रकारे आमच्या घरामध्ये तळी उचलली जाते। आपल्याकडे कशी उचलली जाते ते आपण कमेंट करून मला सांगू शकता। भरीत रोडगा ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा आपण भेटूया अशाच मस्त नवीन रेसिपीसह। कायम स्वस्थ रहा, मस्त रहा। धन्यवाद।